महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त ठाण्यातील फ्लावर व्हॅली येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी अजितदादांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या विकासाभिमुख कार्यपद्धतीला आणि शेतकरी हिताच्या भूमिकेला उजाळा दिला। या प्रसंगी भजनाच्या विशेष कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमास माजी खासदार आनंद परांजपे, नगरसेवक सुहास देसाई, प्रभाकर सावंत, युवक अध्यक्ष वीरू वाघमारे, महिला अध्यक्ष वनिता गोतपगार यांच्यासह विविध पक्षांचे नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हे आमचं कार्यकर्त्यांचं दुर्दैव आहे किंवा महाराष्ट्राच्या जनतेचं दुर्दैव आहे। आजचा दिवस हा दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायचा वाढदिवस आहे। त्या दिवशी आम्हाला त्यांना आमचा जयंतीचा उत्सव आम्हाला करायला लागतो आहे। ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे। एकच सांगेन, दादांसारखा नेता महाराष्ट्रामध्ये, उभ्या महाराष्ट्रामध्ये किंवा उभ्या भारतामध्ये परत होणे नाही। हा एकदाच झाला, पण दादांच्या अनेक आठवणी आमच्या हृदयात कार्यकर्ता म्हणून आमच्या हृदयात साठलेल्या आहेत, त्या कधीच विसर पडणार नाही। दादा हे दादा राहतील। आमच्यासाठी खूप वेदनादायी दिवस आहे। मी महाराष्ट्राचा तो युवक अध्यक्ष आहे की ज्याला खुर्चीवर बसवण्यासाठी स्वतः अजितदादा ठाण्यात आले होते। खुर्चीवर बसून या समाजासाठी, समाजातील प्रत्येक घटकासाठी आपण जे कार्य करू ते पक्षाच्या माध्यमातून करायचं आणि ते काम तुला अखंडपणे चालू ठेवायचं असं त्यांनी सांगितलं होतं। आजच्या दिवशी आम्ही 2 दिवसाच्या आधीपासून सन्माननीय नजीब मुल्ला साहेब यांच्यासोबत तयारी करायचो की आपल्याला सकाळी 6 वाजता देवगिरीला पोहोचायचे, कारण की दादा सकाळी 9 वाजेपर्यंत बारामतीला निघून जायचे। सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत 2 तास मुंबईतील जे कार्यकर्ते होऊ शकतात त्यांना होईल तेवढं भेट देऊन ते बारामतीला जायचे आणि आम्ही त्याची तयारीसाठी सकाळी 4 वाजल्यापासून उठून तयारी करायचो। पण आजचा दिवस एवढा जड अंतकरणाने आम्ही दादांना आदरांजली वाहू शुभेच्छाच्या जागी, हे खूप वाईट आहे। मी अजित अनंतराव पवार अजित पवार 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। लाभ आणि बळ लाडकी बहीण आता नेहमी हसरी राहील। माझा ऍक्सिडेंटमुळे माझी विजन कमी झाली। मी शिवसैनिक आहे, पण मी तुम्हाला मानणार आहे पवार घराण्यातला। सुरुवातीला सांगितलं मी कामाचा माणूस आहे, मी फटकळ आहे। कुठली गोष्ट मला नाही आवडली तर मी तिथल्या तिथं त्या गोष्टी बोलून दाखवतो। काम करत आलोय, काम करत राहू, काम करत। लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन। आपला नजीब मुल्ला।